जी जी र जी रामा जी जी र जी. हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून. हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून. मेरू मंदार सात समुद्र आदि अवसान ना. हे राम रे. तुझ्या एकूण भूमिकेबद्दल आणि या प्रवासाबद्दल तू सांगावं असं मला वाटतं. येस. नाट्यचौफुल्याबद्दल आपण मगाशी म्हणालो की 90 नंतर नाटकांचं काय झालं, जसं आपण आपल्या देशाचं काय झालं, तर मला असं वाटतं की दत्ता पाटलांच्या आणि सचिन सरांच्या दोघांच्याही सर्व या नाटकांचे जे नायक आहेत, एक काळ होता तो नायकांचा होता, मधला काळ जो होता तो न नायकांचा होता, आपण ज्यांना अँटी हिरोज म्हणालो. मला माहीत नाही हा शब्द योग्य की नाही, पण आत्ताचा काळ जो आपल्या नाटकांमध्ये दिसतो चौफुल्याचा, तो अनायकांचा आहे. वा. त्याच्यामधले जे नायक आहेत त्यांचं जगणं ॲक्च्युली बुडबुड्यासारखं आहे. म्हणजे ते कुठे आहेत आजच्या समाजात ते आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्याकडनं कुठली धीरोदात्त कृती होईल की नाही सांगता येत नाही. त्यांना आसपास असलेल्या व्यवस्थेने पूर्णपणे रिचवून टाकलेलं आहे. ते तुम्हाला दिसत देखील नाहीत कुठेही. आणि अशा रिचवून टाकलेल्या माणसं म्हणजे अशी कापडातनं एकदम आपल्याला बोटं येतात तसे हे नायक कुठे ना कुठेतरी येतात. नायक त्या सर्वच पात्र काही नाटकांमध्ये ते आशा निर्माण करतात, कलगीतुऱ्यासारख्या नाटकामध्ये आपलं संचित शोधण्याची. काही नाटकामध्ये ती त्यांची मुळांपासून लांब जात आहेत. जे दगड आणि माती नाटकामधलं माझं पात्र आहे नानाचं, की तो इतिहास शोधतोय गावाचा, पण त्याला असं लक्षात येतं की आपल्या गावाचा असा काही जर काही इतिहास असेल तर तो आत्ता नाही, आणि जो आपल्याला माहीत आहे त्या इतिहासात नोंद घेण्याजोगं काही नाही. कारण का नोंद घेण्याजोगे इतिहासच आत्ता बदललेले आहेत आपल्याकडे. त्यामुळं अशा दोन पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की अनायकांची गोष्ट सांगणारी ही चारही नाटकं आहेत असं मला वाटतं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जसं अनिता म्हणाली, की नाट्य चौफुल्याचं आणखी एक वेगळेपण मला असं वाटतं, की ते ते ज्या भूभागातून येतं म्हणजे नाशिकमधून येतं किंवा नाशिकच्या आसपास म्हणजे आता म्हणजे आम्ही गाव घेऊन हिंडतो असं आत्ता प्राजक्त म्हणला, तो खरंच फॅसिनेटिंग शब्द आहे फारच. आपलं गाव आपण घेऊन हिंडत असतो कुठे ना कुठेतरी. तर या प्रयोगांच्या निमित्ताने. तर मला असं वाटतं की शहरी नाटकांची लय आणि शहरी नाटकांचा ताल वेगळा आहे. आणि तेच मला त्याच्याविषयी आक्षेप नाही, ते योग्य आहे कारण का ते शहरी माणसाच्या जगण्यात आली. पण गावामधलं नाटक जेव्हा आपण करतो तर त्याच्यासाठी तो ताल आणि ती लय अंगात मुरवून घेणं हा खरा एक्सरसाइज आहे माझ्यासारख्या शहरी नटासाठी. की ज्यांनी शहरात काम केलंय, जो शहराची लय ओळखतो, शहराचं स्पीड ओळखतो, त्यांनी जेव्हा मी सचिन दादांबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा ते काय पद्धतीने ते ठेवतात, काही गोष्टी ते किती रॉ पद्धतीने ठेवतात आणि तो त्यांचा निर्णय असतो हे लक्षात येतं. म्हणजे आपल्याला अनेकदा असं एक शहरी माणसाला असं वाटतं माझ्यासारख्या नटाला, की अरे रे ह्याचं मी काय करायचं नक्की, ते राहू दे, ते तसं राहू दे. तर ते का, कारण का चारही नाटकं जेव्हा आपण एकत्र बघतो तेव्हा त्या जगण्याच्या लयीसारखीच त्या नाटकांची लय आली तर जास्त मजा आहे. आणि ती लय इतकी चांगल्या पद्धतीनं आपल्याला नाट्य चौफुल्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे खरं तर आपल्याला एक अख्खच्या अख्खं सर्वंकष गाव बघितलंच म्हणजे आम्हाला असं कायम वाटतं की नाट्य चौफुल्यामध्ये हंडाभर चांदण्या एका बाजूला चालू असतानाच तो मास्तर जिथे बघतो तिथे त्याला नाना दिसत असेल कदाचित, दगड आणि मातीमधला तो नाना आणि त्याचे मित्र इतिहास शोधताना त्यांना कलगीतुऱ्यामधली काही माणसं रात्री प्रॅक्टिस करताना दिसत असतील आणि ती कलगीतुऱ्यामधली माणसं प्रॅक्टिस करून ते इकडे तिकडे गेले तर त्यांना ज्ञानू दिसत असेल. असं आम्हाला वाटतं इतकी त्या नाटकांना एकत्र बघतानाची सलगता आहे, म्हणजे ते सांधणं संवेदनेची सलगता आहे. तर अशा पद्धतीच्या अनायिका असणाऱ्या पात्रांची नाटकं लिहिणं ही मला फार सॅल्यूट करावीशी गोष्ट वाटते आणि त्याचा एक भाग आपल्याला होता येणं हे अत्यंत फॅसिनेटिंग आहे. म्हणजे आय मीन इट की जगणं अनुभवताना कशा अर्थानं हा नाटकाच्या मैलाचा दगड तुझ्या आयुष्यात काहीतरी देऊन जातो? सगळ्यात आधी तर नाट्य चौफुलातलं एक नाटक आणि त्याचा एक भाग आणि मी एक त्याच्यातली पात्र साकारणारी नटी या पलीकडे मी नाट्य चौफुला प्रेक्षक म्हणून जास्त बघते प्रत्येक वेळी. आणि ते करत असताना मला 2 गोष्टी प्रामुख्याने जाणवतात किंवा जाणवल्यात आत्तापर्यंत, की त्यातलं प्रत्येक पात्र, नायकच नाही, कुठलंही पात्र चूक बरोबरच्या पलीकडे माणूस म्हणून त्या पात्राकडे बघायला शिकवतं. आणि आपल्याला त्याच्यात कधी-कधी उपहासात्मक हसू येतं, कधीतरी त्याची कीव येते. ज्या गोष्टी रोजच्या आयुष्यात माझ्याकडनं घडत नाहीत. मला राग येतो कधीतरी त्या लोकांचा, पण त्याच्याशिवायची कुठली तरी भावना मी त्या पात्राला जोडू शकते, हे मला नाट्य चौफुलाची चारही नाटकं बघताना जाणवतं. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे कदाचित माझं फक्त ऑब्झर्वेशन आहे, पण हे चारही नाटकांचं वैशिष्ट्य मला वाटतं, की जिथे ही नाटकं संपतात, तिथे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पुढची गोष्ट सुरू होते. म्हणजे ते हंडाभर चांदण्या असू दे, दगड आणि माती असू दे, की जिथे नाना निघतो गावातनं, कलगीतुरा असू दे, की जिथे एका पॉझिटिव्ह नोटवर त्याचा शेवट होतो, आणि चौथं म्हणजे राजहंस असू दे, की तिथे असं वाटतं की मला माहिती करून घ्यायची आहे की ज्ञानूच्या आयुष्यात पुढे काय झालं. हे जोडून घेणं जे आहे प्रेक्षकांनी नाटकाला, ते त्यांच्या जगण्याच्या पलीकडे जातं आणि तो अनुभव मला काम करताना मिळतं असं फार क्वचित वेळा घडतं. आणि म्हणून नाट्य चौफुला माझ्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे माणूस म्हणून. अभिनेत्री म्हणून तर खूपच महत्त्वाचं आहे. हा तुम्हाला विनोद वाटेल, पण तुझी भूमिका छोटी पण महत्त्वाची आहे, हे खूप कमी वेळा खरं असतं. तर जोक्स अपार्ट, पण पिंकूताई ही भूमिका माझ्या वाट्याला आली आहे दगड आणि माती या नाटकातली. आणि ती वाट्याला आली आहे माझ्या, म्हणजे एखादी गोष्ट आपण अभिमानाने मिरवतो तशी मी पिंकूताई कायम मिरवते. ती मला वाटतं खूप कमी सीन्ससाठी आहे, पण त्या तेवढ्या प्रसंगांमध्ये सुद्धा गावातल्या स्त्रीचं चित्रण ती करून जाते. आणि ती टिपिकल नाही आहे. ती बाई आपल्याला वाटताना दिसताना असं वाटतं की ही प्रत्येक घरातली गोष्ट असू प्रत्येक गावातली गोष्ट असेल कदाचित,
पण तिचं नानाशी असलेलं नातं, तिच्या नवऱ्याशी असलेलं नातं, तिच्या म्हणजे नानाच्या आईशी असलेला तिचा जो सीन आहे तो, हे सगळं करत असताना कुठेतरी न बोललेल्या गोष्टी, न लिहिलेल्या गोष्टीसुद्धा प्रेक्षकांना कळून जातात. एवढी ताकद त्या पात्रात आहे, जे दत्ता सरांनी लिहिलं आहे. आणि सचिन सरांनी त्याला जे काही एलिमेंट्स दिलेत असं म्हणेन मी, त्याच्यामुळे म्हणजे जे मी कदाचित कल्पना केली नसती स्वतःहून, ते त्यांनी मला हातात दिलेलं टूल होतं आणि मग मी त्या रस्त्यावर चालू लागले. तर ते करत असताना प्रत्येक वेळी जाणवतं की आपल्याला नव्याने काहीतरी कळतंय. बाकी म्हणजे जसं उमेश दादा म्हणाला की आपण या पूर्ण टीमचा, या पूर्ण नाट्य चौफुलाचा एक भाग असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मला आत्ता वाटते. जेव्हा आम्ही ह्याच्या तालमी सुरू केल्या त्यावेळी मालिकेचं चित्रीकरण संपवून घरी जायची ओढ लागायची, कारण आम्ही ऑनलाईन त्यावेळी भेटून ते रीडिंग करायचो. आम्ही प्रत्येक काम एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो ॲक्टर्स म्हणून, पण बऱ्याचदा प्रतिकूलच वाटते प्रत्येक परिस्थिती. अनुकूल वातावरणही असतं आणि मजा करत 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 आपण हे काम करू शकतो आणि एक परिवार खरोखर तयार होऊ शकतो, हे या प्रोसेसमध्ये कळलं. आणि ते नाट्य चौफुला इतक्या प्रेमाने बनलेलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही तळमळतो. मी बघते की आमच्या प्रयोगानंतर आम्ही लोकांना जाऊन सांगतो, पटकन आज जा, पुढचा प्रयोग सुरू होणार आहे, लवकर जा. तर ही तळमळ आहे प्रत्येकाची आणि आम्ही कायम म्हणतो एकमेकांना की ही चळवळ आहे. तर मी तर ह्यांना असंही म्हणते की कलगीतुऱ्यातल्या एका पासिंगसाठी पण मला जायचं आहे, तर तुम्ही मला सांगा. इतकं त्याच्याशी अटॅचमेंट आहे. हे भावनिक दृष्टीने लोकांना खूप असं वाटत असेल, पण एकदा हा अनुभव घ्यावा, एकत्र घ्यावा, चारही नाटकं सलग बघावीत आणि त्यांनी त्यांचं त्यांचं ठरवावं, अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हे प्रेक्षक नक्की त्यांना कळेल हे. जे अश्विनीने म्हटलं की काही टूल्स दिले, तर ह्या सगळं बघत असताना दत्ता जगण्याचा तुकडा कापून देतो. म्हणजे खूप कमी रायटर आहेत अशा पद्धतीचे जे आत्ताच्या घडीला घडणारी घटना चित्रित करतात किंवा त्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन कलाकृतीमधून, साहित्यकृतींमधून किंवा कलाकृतींमधून, नाटकांमधून वगैरे दिसत असतं. अदरवाईज आपण एक अनुभवापर्यंत सीमित राहतो. तर हे करत असताना ॲज अ दिग्दर्शक म्हणून काय नेमकं चॅलेंज होतं आणि चार तशा अर्थानं सांधलेल्या तरीही विलग असलेल्या आणि तरीही त्याचं वेगळेपण जपण्यासाठी म्हणून काही टूल्स किंवा काय जे तुमचं गिमिक नाही म्हणणार मी, कारण ते जगण्याशी सांधणारं आहे. ट्रीटमेंट वाईज काय काय त्याच्यामधले दुवे आहेत आणि सांधणं आहे? एकतर मुळात दत्ता आणि मी गेली 20 वर्ष सोबत नाटक करतो आहोत आणि आम्ही सतत बरोबर पण असतो. त्यामुळे सतत नाटकाबद्दल बोलणे, नाटकं बघणे, नाटकांवर चर्चा करणे आणि जेव्हा नवीन विषय सुचतात ते प्रत्यक्ष रंगमंचावर येण्यापर्यंत सतत आम्ही त्याच्यावर चर्चा करत असतो. त्यामुळे तसं दोघांना वेगवेगळं या प्रोसेसमधनं काढता येणं अवघड आहे. त्यामुळे दत्ता लिहितो तेव्हा मी पण ते इमॅजिन करत असतो आणि मी इमॅजिन करत असतो तेच दत्ता लिहित असतो, असं ते एका वेळेला होत असतं. त्यामुळे असं त्यालाही वाटत नाही की कोणतरी दिग्दर्शक याचं दिग्दर्शन करणारे आणि मलाही वाटत नाही. परंतु जेव्हा 10 वर्षापासून हंडाभर आधी पण आम्ही बऱ्यापैकी नाटकं केली, परंतु हंडाभर चांदण्या करताना एक ज्याला म्हणतं ना की आपलं थिएटर सापडणं जे असतं की येस हे थिएटर आपलं आहे, हे आपण उत्तम करू शकतो, या पद्धतीचं थिएटर केलं पाहिजे आणि या पद्धतीच्या थिएटरची आज रंगभूमीला गरज आहे. कारण आत्ता आम्ही भारंगमसाठी दिल्लीला गेलो होतो, तर तिथे एक UPमधला स्टुडंट होता NSDला. तर एक आदल्या दिवशी आमची भेट झाली. त्याला म्हटलं, "आ जाओ कल नाटक देखने के लिए." बोलणे, "यार मराठी नाटक का वो तय होता है, वैसा ही होता है, तुम्हारा सेट वगैरह." नहीं, सेट बीट नहीं, कुछ नहीं है. तो म्हटलं, "लेकिन ऐसा क्यों पूछा?" "नहीं, हमारे मन में जब मराठी नाटक की बात आती है तो वो बॉक्स सेट रहता है, उसमें आप नाटक करते हो."
तर हे इतकं मराठी ती रंगभूमीवर समीकरणं ठरलेली ठरलेली आहे की म्हणजे मलाच वाईट वाटतं. मग मी जेव्हा मागे वळून सगळी मी बघितलेली नाटकं आठवतो तेव्हा माझ्या डोक्यात आपलं जे प्रोसिनियम आर्च ठरलेलं आहे, जी पारंपरिक पद्धत ठरलेली आहे नाटक करण्याची, व्यावसायिक रंगभूमीवर तर ती 100%. तुम्ही एक व्यावसायिक नाटक काढून दाखवा की ज्याला बॉक्स सेट नाही आहे. तर ह्यातनं बाहेर पडणं ही एक फार मोठी जबाबदारी पण मला वाटते. आणि जसजसं आता अर्थकारण नाटकाचं बदलत चाललं आहे, त्यामुळे बदललेल्या अर्थकारणाला सुसंगत असं नाटक जर करायचं असेल तर आपली एक वेगळी पद्धत शोधून काढली पाहिजे. कारण सगळं सोंग आणता येतं, आपल्याला मनुष्यबळाचं आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळं का होईना, परंतु ह्या सगळ्या विवंचनेत आणि प्रश्नांमध्ये अडकलेलो असताना मला माझं एक थिएटर सापडलं, जे अतिशय कमीत कमी गोष्टीमध्ये उत्तम पद्धतीने पण सादर होऊ शकतं. आणि कुठे नेमकी ऊर्जा खर्च करायची हे आपल्याला एक दिग्दर्शक म्हणून सापडणं, हे या नाट्य चौफुलामुळे एक अनुभवता येतं. नाटक जरी एका लेखकाचे, एका दिग्दर्शकाची असली तरी ती नाटकं चारी आपापलं अस्तित्व घेऊन येतात. आम्ही फक्त माध्यम आहोत. त्याच्यात एक आत्मा सगळ्या नाटकांमध्ये ठेवला आहे, कारण आमच्या सगळ्यांच्या संवेदना सारख्या आहेत. सगळ्यांचं प्रेम नाटकाप्रती खूप चांगलं आहे. आणि नाट्य चौफुला करण्यामागे एक सामाजिक आणि राजकीय कारणही आज इतकं महत्त्वाचं आहे. कारण आपण बघतो की वाईट घटना घडताना सुद्धा आता काही माणसं एकत्र येत नाही, तर चांगली घटना घडवून आणण्यासाठी तर एकत्र येणं ही गोष्ट दिवसेंदिवस दुरापास्त झाली आहे. आजच्या अशा काळामध्ये आम्ही 50 कलावंत जे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे आहोत, ते इतक्या डेडिकेशननी एकत्र येऊन नाटक करताय. आम्ही जे वसवलेलं आमचं गाव आहे ते शहरांमध्ये घेऊन जातोय, दाखवत आहेत आणि त्याची खूप चांगली पावती पण प्रेक्षक श्री, यामागची भूमिका NCPA ने कलगीतुरा ज्या पद्धतीने प्रोड्यूस केला, याची भूमिका काय आहे, त्यामागचं करण्यामागे, कलगीतुरा निवडण्यामागचं तुमची व्यावसायिक काही कारणं असतील तर त्या गोष्टींबद्दल तुम्ही बोला. असं 2023ला आम्ही दर्पण म्हणून इनिशिएटिव्ह घेतलं होतं. त्याच्यामध्ये कलगीतुरा स्क्रिप्ट सिलेक्ट झाली होती आणि मग आम्ही प्रतिबिंबमध्ये त्याचं नाटक केलं आणि आता जवळजवळ 24 शोज आम्ही केलेले आहेत. या सगळ्यामध्ये म्हणजे इतक्या 80 स्क्रिप्ट्स आल्या आणि त्याच्यामधून कलगीतुरा निवडावं, तर त्यामधलं तुम्हाला असं वाटणारं नेमकं काय होतं आणि काय मर्म? कारण NCPA मध्ये जसं एक आजही मराठी थिएटरला, प्रायोगिक थिएटरला, आविष्कार किंवा बाकीच्या पुण्यातल्या काही संस्था ह्यांच्याबद्दल असणारं एक ओढ आहे, आसक्ती आहे, सुदर्शनपासून ते अगदी बाकी सगळ्यापर्यंत. तर ते करत असताना आत्ता NCPA बद्दलचं असणारं हे बॅरियर तोडण्यासाठी NCPA काय पद्धतीचा प्रयत्न करतं आणि त्यातलं हे मोठं खऱ्या अर्थानं महाद्वार उघडणं असं म्हणता येईल का? सो बेसिकली जेव्हा दर्पण आम्ही हे कलगीतुरा सिलेक्ट झालं तर आयडिया अशी होती की आपण एक 90sच्या पहिला जो महाराष्ट्र आहे आणि जे आपण आपलं कल्चर शोधायचा प्रयत्न ह्या नाटकाद्वारे होतो आहे, तर आय थिंक सो हे सगळ्यात म्हणजे एक रिझन होतं की आपण हे नाटक का करावं. दर्पणचं मेन एक इनिशिएटिव्हचा एक हेतू होता की दरवर्षी रंगभूमीवर एक नवीन मराठी नाटक यावं. सो ह्या इनिशिएटिव्हनी कलगीतुरा झालं आणि आज आम्ही 24 शोज केले त्या नाटकाचे आणि नाट्य चौफुलामुळे ते अजून लोकांपर्यंत पोहोचतं आहे. प्रत्येक वेळी नवीन ऑडियन्स मिळतो म्हणून ते नाटक नवीन होत चाललं आहे. तर ज्या जुन्या कल्चरकडे आम्ही चाललो होतो ते नवीन लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक म्हणतात आपण हे का नाही करत आहोत. NCPAनी हे इनिशिएटिव्ह घेतलं. मला वाटतं 2010ला सई परांजपेंचं जे आलबेल म्हणून नाटक होतं ज्यात उमेश होता, त्या नाटकानंतर 13 वर्षानंतर NCPAनी हे नाटक म्हणजे मराठी नाटक प्रोड्यूस केलं आहे. तर मला वाटतं असे इनिशिएटिव्ह जास्त पद्धतीने यावेत याच्यासाठी आमचा रॉ आणि रस्तिक आणि तरीही नाळ जोडलेलं अशा पद्धतीचं संगीत
करत असताना नेमकी तुझ्या भावना काय? ॲक्च्युली कलगीतुरा आणि दगडमाती या 2 नाटकांचं मी म्युझिक केलं आहे. पण असं विशेष काय मला खूप मेहनत करावी नाही लागली. कारण मी मुळातच मातीतला आहे. गावाकडंच माझा जन्म झाला, तिथेच मी लहानचा मोठा झालो आणि वाढलो. नंतर मी शहराकडे आलो. म्हणजे शहर आणि गाव या दोन्हींचा पण बऱ्यापैकी अनुभव गावाचा तर आहेच. गावाकडे ह्या सगळ्या ज्या आत्ता दत्ता काकांनी किंवा सचिन दादांनी जे लोकांसमोर आणलं आहे, हे सगळं मी गावाकडे बघत आलो आहे. आणि ज्या गोष्टी मी म्हणजे विचार पण नव्हता केला ज्या गोष्टींचा, त्या गोष्टी मला जाणीव करून दिली या लोकांनी की अरे हां, हे आहे. आणि असे ज्ञानू हजारो आहेत गावाकडं. म्हणजे माझ्या जवळपास मी आज पण बघतो. आता पूर्वी जवळपास एक 10-15 वर्ष आधी असं काही नव्हतं, जेव्हा मी लहान होतो. पण आता इथून पुढे जे सगळं बदलत चाललं आहे, तर ते खूप जास्त दिसायला लागलं. आता हे जे म्युझिक करताना जे आहे, तर मी बऱ्यापैकी जागरण गोंधळ वगैरे ते गावाकडं कानावर पडायचं लहानपणापासून. आणि गावाकडं ते आडाखे देऊन रडणाऱ्या ज्या महिला असतात ना, हां, त्या खूप जास्त सापडतात. म्हणजे कुणी जर गेलं, मयत झालं, तर ते खूप जास्त प्रमाण आहे. शहराकडे सगळं म्हणजे आपण ते तो किस्सा सांग ना. ते जे गाणं हां, आपल्या पृथ्वी कलगीतुऱ्याला मंडल. आहे, त्याची एक चाल त्याला सुचत नव्हती. ती जी म्हणजे सुचली मला ते सापडत नव्हतं. अरे पृथ्वीमंडल कैसे झाले हे पृथ्वीमंडल कसं तयार झालं? हां, तर त्याच्या संदर्भात ते गाणं आहे, ते काव्य ती आहे. नाटकातली तर सिच्युएशन अशी आहे की कलगीतुऱ्यावाले दुःख राखायला जातात. ओके. म्हणजे कोणाच्या घरी कोणी गेलं, वारलं की रात्री काही ठिकाणी पद्धत होती की रात्रीचं अंत्यसंस्कार करायचे नाही. मग रात्रभर ही कलगीतुऱ्यावाली मंडळी जाऊन तिथे गाणी म्हणायची. तर त्या सिच्युएशनला पकडून दत्तानी एक गाणं लिहिलं होतं. त्याचे शब्दही खूप अवघड होते. त्यांनी त्याची चाल तर त्याहूनही अवघड होते. तर ती सुचली कशी? त्याचा एक फार चांगला किस्सा ऋषीकडे. ॲक्च्युली काय मी आमचं ज्यावेळेस आमच्या तालमी वगैरे सुरू होत्या, तर मी सिन्नरहून अपडाऊन करायचो. तेव्हा मी सिन्नरला राहत होतो. तर बऱ्याच ते आणि हे कसं आहे यांचं माहिती आहे का? आज दिलं गाणं, ते मला माहीत नाही, संध्याकाळपर्यंत पाहिजे मला प्रॅक्टिसला. जवळपास 8-15 दिवस ते मला सापडलंच नाही. याचं काय करू ना? आता मागं जर आपल्या शेव ठेवलेलं आहे, पुढे येऊन आपण रात्र राखतोय, दुःख राखतोय ते, तर तिथं ते कसं प्रेझेंट व्हायला पाहिजे ना? तर ते मला सापडत नव्हतं. म्हणजे आणि मी जिथं राहत होतो सिन्नरला, ते एक साधारणतः एक संध्याकाळी वगैरे ते एक डेथ झाली. मग तिथे गेलो मी शेजारी म्हणून. तर मला तिथं त्या सगळ्या लेडीज सापडल्या त्या रडणाऱ्या. हो. हां, म्हणजे त्यांची जी रडण्याची स्टाईल आहे ना, ती गाण्यात आहे. आता जे आहे ना, हे पृथ्वी मंडल, म्हणजे त्या ज्या रडताना जे सांगतात ना, हां, हे जे आहे ना, हां, हे जे आहे ना, हे ते आणि ते सगळं चालू असताना मी कोपऱ्यात जाऊन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो. म्हणजे त्यामुळे तेवढे एकला मला खूप त्रास झाला. पण बाकीचं म्हणजे असं झालं, दत्ता काकांनी गाणं पाठवलं, मी रेकॉर्डिंगला रिक्षात चाललो आणि स्टुडिओपर्यंत जाईपर्यंत कंपोज करून संध्याकाळी प्रॅक्टिसला गाणं. वा. म्हणजे अशी बरीच झाली. म्हणजे गावाकडचं असल्यामुळे मला खूप त्रास नाही झाला या गोष्टींचा करताना. पण एक आहे की गावाकडचा असल्याचा जो फायदा झाला ना मला, मी प्रत्येक त्या भूमिकेत जाऊन मी ते बघत होतो की हां, हे असं पाहिजे. आता दगड मातीच्या वेळेस पण तेच झालं की हे गाणं कसं पाहिजे. आम्ही चर्चा करून आणि खाली उतरलो ऑफिसमधून. खाली उतरता उतरता कंपोजिशन त्या पायऱ्यांनी. असं क्या बात आहे. खूप जास्त मेहनत नाही करावी लागली, पण विचारपूर्वक काम करावं लागलं. वा. आणि खूप सुंदर अनुभव. तर लोकांनाही त्याचा आनंद घेता येईल. म्हणजे बरीच लोकं मला अशी भेटली की जी शहराकडे आली आहेत एक 15-20 वर्षापूर्वी नोकरीच्या शोधात वगैरे, आणि ते इकडे स्थायिक झाली. त्या लोकांना ते आठवलं त्यांचं पूर्वीचं जगणं. रडतात अक्षरशः लोक तिथे. कधी कधी लोकांना रडावं की हसावं हे पण म्हणजे आत्ता रडताय आणि पटकन काहीतरी विनोद होतो, आजूबाजूने आवाज येतो, हसतात लोक. मग
अफलातून आहे. पडते आणि वातावरण बदलून जातं. काय सांगशील या सगळ्या माहोलाबद्दल? कलगीतुरा म्हणजे एक झिंग आहे नाटकामध्ये आणि ही लोककलेची झिंग आहे. सगळे कलाकार आमचे म्हणजे ती लोककलेची झिंग असल्यामुळे सगळ्यांचं आमचं जमून येतं. आम्ही स्वतः खूप मजा करतो. ढोलकीबद्दल बोलायचं झालं तर आमचे जे संगीत दिग्दर्शक आहेत त्यांनी सूट दिल्यामुळे जो हात मोकळा सुरू झाला, पण तो साचे बंद होता, कारण की सरांसोबत 6 वर्षापासून काम करतो तर माहिती आहे की किती हात किती पळवायचा. आदरयुक्त भीती म्हणजे काय आहे? त्याच्या ढोलकीच्या थापेपेक्षा तुझी थाप त्याच्यावर जास्त पडली असं वाटलं. तर ढोलकीची थाप किती द्यायची आणि किती नाही याचा अंदाज होता. नाटक खूप कमाल आहे. आम्हाला हे नाटक यूथने बघावं. मला नाटकाचा एक किस्सा सांगायला खूप भारी वाटतं की नाटकात ना एक खूप सुंदर म्हणजे सवाल जवाब होतो आणि सवाल जवाबमध्ये ना एक असं बोलतात की तुमच्यापेक्षा सुंदर नवरा मला आणून द्या, असं म्हणता, असा सवाल येतो. प्रश्न पडतो की मग काय याचं उत्तर असेल? तुमच्यापेक्षा सुंदर नवरा कोण देणार? तर त्यावरचं उत्तर आहे का 2 पैशाचं कुंकू राणी तुला आणून देतो. म्हणजे किती सुंदर असेल हे. म्हणजे मला स्वतःला खूप भारी वाटलं होतं की हे असं पण असू शकतं. हे किती भारी आहे ना की सवाल जवाबामध्ये. आणि हे क्विजच आहे ना. आत्ताची जी पब्लिक हे जे क्विज बघते किंवा गेम खेळते, हा सवाल जवाबच आहे. हे यूथने बघायला पाहिजे. खूप झिंगवाला आहे आणि भारी आहे. म्हणजे बाबा आमटेंचं ज्वाला आणि फुलेमधली एक या सीमांना मरण नाही त्याच्यामधलं एक वाक्य आहे, म्हणजे येथे नांतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही, इथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही, इथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही आणि इथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही, असं मला वाटतं नाट्य चौफुलाबद्दल बोलताना. इतक्या आपलेपणाने तुम्ही नाशिकहून ट्रॅव्हल करून आलात आणि लेट्सअप बरोबर मनमोकळेपणाने बोललात, त्याबद्दल ऋणी आहे असं मी म्हणेन. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता नाट्य चौफुला 12 एप्रिलला पु ल देशपांडे मिनी ऑडिटोरियममध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळात आहे. ही 4ही नाटकात आता आपण ज्या नाटकांबद्दल बोललो ती आहेत. तर नक्की नाट्य चौफुल्याला या. अमित, तू नक्की येणार आहेस असं तू मगाशी ऑफ द कॅमेरा म्हणालेला आहेस. नक्की नाही निश्चित येतो. मी नुसता एकटा नाही, आणखीन 10 जणांना घेऊन आम्ही येणार. तुमची वाट बघतो आहोत. नक्की नक्की. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.